कल्याणमधील चिकनघर भागात असलेल्या जुन्या म्हाडा इमारतींचा पुनर्विकास प्रकल्प गेली 13 वर्षे रखडलेला आहे। जवळपास 600 लोकांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून बेघर झालेल्या 300 कुटुंबियांनी याबाबत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। दुर्दैवाने या सोसायटी मधील कुटुंबियांमध्ये फूट पडली असून सोसायटी मधील जुनी समिती आणि नवी समिती यांच्यात तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे। त्यातच सेना भाजप सारख्या राजकीय पक्षांनी या संघर्षात उडी घेतल्याने हे प्रकरण जास्त चिघळले आहे। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार हे आमरण उपोषण करत असून त्यांच्या विरोधात आता सोसायटी मधील काही जुने पदाधिकारी विकासकाला समर्थन म्हणून उपोषण करत आहेत। जनवाणीने या संदर्भात दोन्ही पक्षांची भूमिका जाणून घेतली। कल्याणमध्ये जे शांतिदूत सोसायटी चिकनघर भागातली जी सोसायटी आहे ती सध्या प्रचंड वादग्रस्त ठरलेली आहे। याचं कारण आहे गेली 13 वर्ष ह्या सोसायटी 13 ते 14 वर्ष या सोसायटीचा पुनर्विकासाचा प्रकल्प रखडलेला आहे। आता त्याच्यामध्ये राजकीय रंग सुद्धा चढलेला आहे। आपली मुख्य भूमिका आहे येथील सध्या जे सोसायटीचे रहिवासी आहेत त्यांची नेमकी आधी काय भूमिका आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तर आपल्यासोबत आता सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत। सर नमस्कार, जनवाणीमध्ये आपलं नाव सांगा पहिले। माझं नाव अमित सत्यवान वाघमारे। काय नेमका थोडक्यात सांगा की हा प्रवास आता इथपर्यंत का पोहोचलाय, काय प्रॉब्लेम झाले आणि त्याची सुरुवात कुठनं झाली, थोडक्यात सांगा। बिल्डरच्या वारंवार खोट्या आश्वासन देऊन अजूनपर्यंत आम्हाला 14 वर्ष आली आहेत, घरं त्यांनी काही दिलेली नाही आहेत। परंतु आता हा बिल्डर आमचा नाही आहे। आम्ही 6/4/2025 ला आम्ही ठराव करून त्याला आम्ही काढून टाकलेला आहे। नाही, याची प्रक्रिया कधी सुरू झाली? पुनर्विकास जेव्हा तुमच्या सोसायटीने सुरू केलं याची प्रक्रिया सुरू झाली, पुनर्विकास प्रक्रिया 2000 पासून सुरू झाली आणि 2014 ला आमचं रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट झालं। आताचा जो श्रीकांत दिगंबर शितोळे आणि त्याचे भागीदार जे आहेत त्यांच्याबरोबर आमचं 2014 ला रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट झालं। त्याच्यानंतरची ही प्रक्रिया सुरू झाली ती आतापर्यंत। त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये 325 कोटी लोन घेतलं। 325 लोन घेण्यासाठी त्यांनी जो आर्थिक गैरव्यवहार केला आहे की त्याला माजी अध्यक्ष आणि सेक्रेटरीनी कशा पद्धतीने खोट्या सह्या म्हणजे खोट्या सह्या दिलेल्या आहेत, म्हणजे कोणत्याही एजीएमचा ठराव न घेता सह्या दिलेल्या आहेत। आणि बँकेने मेन म्हणजे बँकेने पण या एनओसीवरती लोन इतकं मोठं लोन कसं दिलं की म्हणजे कोणताही सोसायटीचा अप्रुव्हल नसताना, एजीएमचा ठराव नसताना, कोणतीही व्हेरिफिकेशन न करताना हे 325 कोटी लोन दिलं। त्या लोनचं ह्या विकासकाने रिपेमेंट केलेलं नाहीये। रिपेमेंट केलं नाही त्यामुळे एचडीएफसी बँकेने डीआरटी कोर्टात दावा दाखल केलेला आणि दावा दाखल केल्यामुळे त्यामध्ये आम्हाला पण प्रतिवादी क्रमांक 6 म्हणून सामील करण्यात आलं। आता प्रतिवादी 6 क्रमांक म्हणजे आम्ही पण एक प्रकारचे मॉर्गेज झालो। मॉर्गेज नंबर 6 म्हणजे इन फ्युचर त्यांनी कधी लोन फेडलं नाही। आता तो एनपीए झालाय तो लोन फेडला नाही, ती डीआरटी किंवा बँक हे संस्थेची जागा ताब्यामध्ये घेणार, ऑप्शन करणार, मग आमचे राईट्स कुठे गेले? मग आमच्या संस्थेच्या हक्काला, आमच्या सभासदांच्या हक्काला कोणतीही बाधा न होण्यासाठी आम्ही काय केलं की 6 एप्रिल 2025च्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये याला जो आम्ही यांच्याशी जो ॲग्रीमेंट केलेला तो ॲग्रीमेंट आम्ही रद्द केला आणि त्याला जो कुलमुख्यतारपत्र पॉवर फटेलने दिलेली तीही रद्द केली। आणि याच्यामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार ज्या कोणी केलेला संबंधित व्यक्तींनी त्यांच्या विरुद्ध आर्थिक म्हणजे तक्रारी दाखल करण्यासाठी आम्ही एक ठराव पास केला। त्या अनुषंगाने आज आम्ही पोलीस प्रशासनाकडे 16/4/2025 रोजी तक्रार दाखल करून घेण्यासाठी अर्ज पण दिलेला आहे। त्या अर्जाच्या अनुषंगाने आम्ही सीपी साहेबांना भेटलो, डीसीपी साहेबांना भेटलो, इकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी भेटलो, त्यांना सगळी हकीकत सांगितली, कागदपत्र दाखवले, तरी पण अद्याप यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाहीये। आता तुम्ही ठराव आता पास केला आहे तो बहुमताने केलेला आहे। किती सदस्य आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे 184 सभासदांपैकी 130 सभासदांनी त्याच्यामध्ये सह्या केलेली की हा विकासक आपल्याला नकोय। याची आपण जेव्हा 2011-12 साली हा जो केला होता ठराव तेव्हा किती लोकांनी पाठिंबा दिला होता सोसायटीच्या? तेव्हा पूर्ण लोकांनी पाठिंबा दिला होता। काही 10-12 लोक सोडली तर तर सर्वांनी, कारण लोकांना असं हे केलं की तुम्हाला एवढं मिळेल तेवढं मिळेल,
आता लहान घरातले मोठं जर घर मिळतं म्हटल्यावर लोक विश्वास ठेवतात. तुमचं नाव सांगा. शिवाजी पुजारी. काय काय नेमकी आश्वासनं बऱ्याच अंशी दिली आम्हाला. म्हाडाच्या नियमाप्रमाणे 860 ऐवजी आणखी 1000चा एरिया देतो म्हणून सांगितलं. कॉर्पस पण देतो म्हणून सांगितलं. परत भाडं देतो म्हणून सांगितलं. परंतु त्या गोष्टी कुठल्याही त्यांनी नियमाने केलेल्या नाहीत. जी बँक गॅरंटी दिली पाहिजे नियमानुसार, जे बांधकाम चालू होण्या अगोदर करार झाल्यानंतर त्यांनी बँक गॅरंटी देणं अतिशय महत्त्वाचं आहे. 79A नियमानुसार त्यांनी बँक गॅरंटी देणे अतिशय जरुरीचं आहे. परंतु ती बँक गॅरंटी अद्याप दिलेली नाही. आणि जे काही कमिटी मेंबर जुने आहेत त्यांनी याबाबत आम्ही वारंवार विचारणा करून त्याची दखल घेतलेली नाही. आम्ही पत्र दिलंय ते देणं, आम्ही पत्र दिलंय हाच आम्हाला सर्व सतत सांगण्यात आलं. ज्यांना घरं चालवण्याची मुश्किल होती ते आज बंगले बिंगले बांधतायत. कुठून बांधतायत, कशाने बांधतायत? मग 13 वर्ष का लागली हा विरोध करण्यासाठी? हे 10 वर्ष कमीत कमी 30 कमिटी होती, जुनी कमिटी होती. आम्ही आता फक्त 1 वर्ष झालं आलो आहोत. आणि मग आम्ही जेव्हा आम्हाला कागदपत्र वाचण्यात आली, जसं जसं आम्हाला माहिती पडत गेलं तसा तसा आम्ही उठाव करायला सुरुवात केली. म्हणून आमच्यावर इलिगेशन करायला जो 2018 पासून गावी जाऊन राहत होता त्याला बोलवून घेऊन 23ला आमच्या कमिटीवर अलिगेशन करून आम्हाला बरखास्त करायची नोटीस निबंधकाकडून आणली. म्हणजे किती बरं, याच्यामध्ये 57 कोणीतरी असं एका पेपरमध्ये आलं की 57 रहिवाशी गेले. काय आहे का हे नेमकं, खरं आहे का? म्हणजे वाट पाहून काही काहींचं निधन झालंय सदस्यांचं. 27 पेक्षा जास्तीच गेलेले आहेत. 57 हे सदस्य हे झगडून म्हणजे 14 वर्षापूर्वी त्यांनी रिकामा केलेलं आहे. आणि कुठल्याही प्रकारचं भाडं न देता हा विकासक 5 वर्ष त्यांनी आम्हाला भाडं दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ते एका प्रकारे मानसिक खच्चीकरण त्यांचं झालं. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळे त्याचा प्रभाव त्यांच्या आरोग्यावर पडला आणि तोच कारणीभूत आहे विकासक. आणि दुसरी एक गोष्ट अशी सांगायची वाटते की 290 कोटीचं त्याला कर्ज मिळालं HDFC बँकेने घेतलं आणि त्याचं व्याज वाढत 325 कोटीची नोटीस आम्हाला आली. जवळजवळ 400 सेलेबल जे आहेत अशा 400 सेलेबल धारकांनी जे सेलेबलचे घरं घेतली आहेत अशा 400 जणांनी तिथे बुकिंग केलेलं आहे. त्यांचे जवळजवळ 200 कोटी, असे जवळजवळ 550 कोटी त्याच्याकडे असताना त्यांनी हे केलेलं नाही. त्याला स्वामीचं फंड मिळणार आहे. निर्मला माजी मंत्री त्यांना केंद्रीय मंत्री माजी कपिल पाटील त्यांना तिकडे घेऊन गेलेले आणि त्यांना त्या निर्मला सीतारामनची भेट करून दिली. आता निर्मला सीतारामन बरोबर फोटो काढणं म्हणजे स्वामी फंड मिळतो का? तर असं काय नाही. त्यामुळे भूल दबा. आणि समजा भविष्यात त्याला मिळाला तर हा माणूस हे सगळे पैसे घेऊन परदेशात पळून जाऊ शकतो अशी आम्हाला भीती आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर अटक करावं आणि आम्हाला न्याय द्यावा. पूर्ण डिमॉलिश केलेले, ऍग्रीमेंट करायच्या अगोदर त्यांनी इमारती डिमॉलिश केलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे प्लॅन वगैरे नसताना तुम्ही घरं सोडलीत? अच्छा. म्हणजे जेव्हा KDMCचा प्लॅन तुमच्याकडे नव्हता किंवा अप्रुव्हल झालं नाही त्याच्या आधीच त्यांनी तुमच्याकडनं जमिनी इमारती घेतल्या आणि पूर्ण डिमॉलिश केलेले. त्यामुळे आता तुम्ही सध्या म्हणजे भाड्याच्या घरांमध्ये राहता. आणि जो आमचा आमरण उपोषणचा संकल्प आहे तो आमच्या शांतीदूत सोसायटीच्या तर्फे आम्ही सुरू केलेला आहे. यामध्ये आम्ही वारंवार स्थानिक नगरसेवक जे आहेत संजय हरिभाऊ पाटील त्यांच्याकडे आम्ही म्हणजे ज्यावेळेस आम्ही साधारण सभासद होतो त्यावेळेस आम्ही साधारण नेहमी त्यांच्याकडे जायचो की ह्याच्यामध्ये तुम्ही स्थानिक प्रतिनिधी आहात, तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा आम्हाला. तर त्यांचं काय म्हणणं होतं, तुमची जी कमिटी आहे माझी कमिटी जी आम्ही बोलतो ती तुमची जी माझी कमिटी आहे त्याचा आणि विकासकाचा साठलोटा आहे, त्यामुळे काय आता ते तुमचं काय होणार नाही. आणि तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही सर्व सभासदांना घेऊन या माझ्याकडे, त्याच्यानंतर आपण काय बघू. हे आमच्या इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधींचं वाक्य होतं. आता काल जे आम्ही उपोषण सुरू केलं इकडे तर तेच लोकप्रतिनिधी तिकडे जाऊन वेगळ्या बाजूला जे माझी कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि आमच्या विरोधात भूमिका मांडतात. आता हा आमचा भाग झाला. आता हा फक्त शांतीदूतचा विषय आणि शांतीदूतच्या वतीने आम्ही उपोषण सुरू केले. पण इथेच अपोजिट साईडचे जे लोकप्रतिनिधी आहेत रवी पाटील यांचा आमच्याशी काही संबंध नाही. उलट आम्ही त्यांच्याकडे एक वेळेस असं पण केलं होतं की तुमच्याकडून आम्हाला काय मदत होईल का, तुमच्याकडून काय आम्हाला सहकार्य होईल का, की शिंदे साहेबांकडून आता तुम्ही इकडचे शिंदे गटाचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमच्याकडून आम्हाला काहीतरी मदत झाली पाहिजे. त्यावेळेस यांनी काय सांगितलं आम्हाला
की मला लोकांना घरं द्यायची आहेत, माझी भूमिका असेल की लोकांना घरं द्यायची आहेत, त्यामुळे तुम्ही पोलीस तक्रार करून काही ह्याच्यातून निष्पन्न होणार नाही, त्याला आत टाकलं तर तुम्हाला काय म्हणजे पुढच्या प्रक्रिया करणं अवघड जाईल. आणि काल तेही येऊन इकडे बसले, म्हणजे ज्याच्यावरती आरोप आहेत, ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल न करता त्याला वाचवण्यासाठी हे स्थानिक प्रतिनिधी आणि माझी ज्यांनी घोटाळे केलेले आहेत त्या लोकांनी तिथे उपोषण सुरू म्हणजे आमच्या विरोधात त्यांनी घोषणा केल्या. तिकडे साधारणतः किती भाडी भरताय तुम्ही, काय भाडी भरायला लागतं? नॉर्मल 1 BHK घ्यायचं झाला तरी पण आम्हाला 12 ते 13,000च्या वरती भाडं देणं पडतंय. आता आम्ही सगळे इथे मिडल क्लास आणि ते जास्तीत जास्त करून आम्ही 80% वरती जास्त शेड्यूल कास्ट पब्लिक राहते इथे. तर आम्ही आमचं घर 30-35 हजार रुपये आम्हाला भेटतात, 12-13 हजार रुपये आमचं घर भाडं गेलं तर आम्ही घरात खाणार काय? शिक्षण हे वयस्कर सगळे मागे बसते, सगळे वयस्कर आजारपणे आम्ही घरात खाणार काय? हा आमचा मोठा प्रश्न आहे. आणि गेली कित्येक वर्ष झाले तो बिल्डर पैसे देत नाही. 49 महिने त्यांनी भाडं दिलेलं नाही आजपर्यंत. 49 महिन्याचं दिले. 49. त्याच्या आधीची दिली आहेत भाडी, ते पण कसे 2017 पर्यंत त्याच्याकडून भाडं येत होतं. 2017 पासून कसं 2 महिने देतो 1 महिना नाही, 3 महिने देतो 1 महिना नाही, किंवा 1 महिना दिला 3 महिने नाही, अशा प्रकारचं त्याचं हे चाललं. आणि 2021 पासून तर त्यांनी 21-22 पासून ना पूर्ण बंद केलेलं आहे भाडं. आता शेवटचं असं की तुमची नेमकी मागणी काय आहे? आता आमची मागणी हीच असेल की आम्ही ज्या पद्धतीने शासनाकडे अर्ज केलेला आहे, शासनाने आमची समजा दखल घेतलेली आहे विधानसभेमध्ये, तो आम्ही साहेबांच्या आशीर्वादाने तो मुद्दा आमचा संसदेत मांडला, आपला विधानसभेमध्ये मांडला, पण आम्हाला 1 महिन्याची मुदत पण दिली, तो भाग आणि शासन आम्हाला न्याय देईल. पण प्रशासनाने आमच्या तक्रारीची दखल घेऊन जे विकासक आहेत श्रीकांत दिगंबर शितोळे, त्याचे भागीदार, माझी कमिटीची ज्यांनी घोटाळे केले त्यांच्या विरुद्ध जी आम्ही गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार केली त्या तक्रारीची दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे. माझं नाव श्वेता शिंगे आणि आता जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला तर 2011 पासून आम्ही जे आमचा प्रकल्प आहे हे टायकन्स बिल्डरकडे दिलेला आहे. बरं, आम्ही त्यांच्याकडे काही पायघड्या घालून गेलो नव्हतो की बाबा तुम्ही आमचा प्रकल्प घ्या, नाहीतर आमचं काही खरं नाही किंवा तुमच्याशिवाय आमचं कोण काम करणार नाही. ते स्वतः आमच्याकडे आले आणि आम्ही सर्वसामान्य लोक अगदी 35-40 हजाराची घरं घेतलेली आहेत आम्ही. म्हणजे आमची तुम्ही विचारसरणी काय बघा, साधी सरळ माणसं, आम्ही आमचं कमावणार खाणार अशा विचाराची. हे आमच्याकडे आले, यांनी आम्हाला फार मोठी मोठी स्वप्न दाखवली. अक्षरशः त्यांनी आम्हाला आकाशात उडायचं स्वप्न दाखवलं आणि आम्ही तुम्हाला 32 माळ्याची बिल्डिंग बांधून देऊ, आम्ही तुम्हाला बरेच काही फॅसिलिटीज देऊ, आम्ही 3.5 वर्षात तुम्हाला घरं बांधून देऊ, असं बरंच आम्हाला स्वप्न दाखवले. आता गरीब माणसाला काय पाहिजे? चांगलं घर मिळतंय ते तर आम्ही विकत घेऊ शकत नव्हतं, आम्हाला आमच्या जागेवर छान बांधून देतात. भोळी बाबडी माणसं आम्ही फसलो. आमचे जे लोकप्रतिनिधी आमच्या सोसायटीमधून आम्ही निवडून दिले, ज्यांना आम्ही पहिल्यापासून ओळखत होतो आणि खरोखर ते खूप चांगले व्यक्ती, चांगली माणसं. जेव्हा आपली मिळकत उत्पन्न कमी असतं तेव्हा माणूस हा नेहमी जमिनीवर असतो, तो सगळ्यांचा विचार करूनच राहतो, तो आमच्यामध्येच राहतात म्हणून आम्ही फार आंधळा विश्वास ठेवला. 12 वर्ष आम्ही त्या सोसायटीला कधीच क्रॉस क्वेश्चन नाही केला. कधी जर आम्हाला वाटलं विचारावं तर कधी आमचं ऐकलं गेलं नाही. आम्हाला उडवाउडवीची उत्तर देऊन त्यांनी तिथेच टाळलं आणि एक प्रकारे म्हणाल तर आम्हाला आतलं काही कारभार कळला नाही. शेवटी आम्ही कंटाळलो, आम्हाला भाडं बंद झालं. भाडं बंद झाल्यानंतर तुम्ही सांगा, ही मध्यमवर्गीय गरीब जनता, त्यांना पगार किती असणार? त्यांच्या मुलांना शिकवायला, घर चालवायला. बरं, आम्हाला भाड्याने राहायचं होतं आणि जेव्हा आम्ही इकडे भाड्याने बाहेर पडलो तेव्हा लोकांचा पहिला प्रश्न काय असतो? तुमचं घर आहे का? भाड्याने घर आपल्याला कोणत्या पद्धतीत देतात? तुमची कमाई काय आहे? मग आम्ही जेव्हा सांगितलं आमचं इकडे टायकन्समध्ये आमचं घर आहे, कोण घर द्यायला पण तयार होत नव्हतं. भाडं थांबवलं आहे, कार्पस फंड दिलेला नाहीये, घरं आम्हाला दिलेले नाहीये आणि आमच्यावर आरेरावी करतात आहे, आमच्यावर कंप्लेंटी करतात आहे, आमच्यावर केस करतात आहे आणि आम्हाला बोलतात आहे कोर्टात स्वतः जातोय विकासक आणि बोलतोय की ह्यांची जमीन जप्त करा. आमच्या जमिनीवर एवढा मोठा लोन काढलेला आहे त्यांनी, त्याचे आणि सेलेबलचे लोकांना एवढा विकून दिलेलं आहे, तरी पण ते पैसे त्यांनी काय केलेले ते आम्हाला माहिती नाहीये. आणि आम्हालाच उलट बोलतोय की 50 करोड का किती आम्हाला तुम्ही द्या, आमचं 500 करोड. आमचा काही म्हणणं नाहीये. आमचं हे म्हणणं आहे की जे लोकांनी चुकीचा व्यवहार केलेला आहे, चुकीच्या सह्या दिलेले, चुकीचं काम केलेलं आहे, त्यांना अटक करा. कारण का आजपर्यंत आम्ही आजीसीनी बोलून रडून थकून गेलो. त्याच्या ऑफिसमध्ये भाडा मागायचं, तो बाजूला बसलेला असायचा म्हणजे दुसऱ्या घरात, पण यायचं नाही. आम्हाला तोंड दाखवायचं नाही. आज तो तिथे बसलाय 4 चोरांना घेऊन, आम्हाला चोर बोलतोय, आम्हाला बोलतोय का हे भाड्याचे लोक आणलेले आहेत, सुपारी बहादूर बोलतोय. आम्हाला आज देवासारखा माणूस भेटलेला आहे, त्या माणसाने
आज आमच्यासाठी उपाशी बसलेला माणूस आहे, त्या माणसाला ते लोक दोष देतात आहे आणि तिथे प्रशासक आम्हाला काही सपोर्ट करत नाहीये. आम्ही ह्यांना भेटायच्या आधी आम्ही कंप्लेंटी केलेली आहे त्यांच्या नावाने, पण त्यांना काय माहिती वरचा दबाव आहे का खालचा दबाव आहे. म्हाडाकडे रिक्वेस्ट केलेली आहे, म्हाडातून पण आम्हाला काय न्याय मिळालेला नव्हता, पण आम्हाला तिकडे 2 जणांनी असा न्याय दिलेला आहे का विकासक तिथे दबून मरेल तरी पण का लोक त्याला प्रशासक का हे करत नाहीये. आम्हाला एनओसी देत नव्हते आणि आज शाळेसमोर तुम्ही लोकांनी मंडप बांधायला एनओसी दिलेली आहे त्यांना बसून. आम्हाला चोर म्हणतात आहे, आम्हाला सुपारी बहादूर म्हणतात आहे, आम्हाला भाडेशी आणायला. मी नलिनी मोरे, माझं घर 48 मध्ये 900 मध्ये होता. आम्हाला तेव्हापासून जेव्हा तो 4-5 वर्ष गलत काम करत होते तेव्हापासून मी आवाज उचलत होती, पण कुणीच ऐकलेलं नव्हता. आज आम्ही रस्त्यावर बसलेलो आणि त्यांनी जो विकासक आहे त्यांनी पोलिसांमध्ये प्रशासक मध्ये उभे राहून बोललेलं आहे की मी यांना जुलै महिन्यात सगळे 3 भाडे देईन आणि नंतर मी काम चालू करेल. पण त्याची एवढी मज्जल झाली, त्याची एवढी ताकद झाली की तो कुणालाही घाबरत नाही. तो नाही दिले आम्हाला भाडा. पोलिसांना विचारता आला नाही की तुम्ही बोलले होते ना भाडं देणार म्हणून, का नाही दिलं त्यांना? एक तरी टाकलं का? हे सेक्रेटरी अध्यक्ष त्यांना आम्हाला नका टाकू, पण गरीब लोकांना जे आमचे आहे भांडी घासायचे काम करतात त्यांना एक भाडं तरी टाका. तरी त्यांनी ऐकलेलं नाही. त्याची एवढी मज्जल झाली की आम्हाला चुकीचं ठरवून त्यांनी कंप्लेंट केली तर केली, आम्हाला कमिटी उडवून टाकायचा प्रयत्न केला आणि उडवल्यानंतर पण आम्ही अपील करून आमच्या वकिलांनी अपील करून ते आम्हाला जागेवर आणलं. आणि बँकेत त्यांनी लेटर दिलं, तो पैसा त्याचा नव्हता, तो आमचे कष्टाचे 500 रुपये आम्ही जमा करत होतो, तो पैशाला पण त्यांनी बंदी घातली. त्याच्या पलीकडे निबंधक तो अभिजित देशपांडे, हा, त्यांच्या समोर त्यांनी विचारलं की तुम्ही ह्यांना भाडा कधी टाकणार, कर्फस फंड कधी देणार, काम कधी चालू करणार. तर त्या विकासक इतका माजुरी आहे, तो बोलला मी यांना भाडा देऊ शकत नाही, मी काही सांगू शकत नाही. आणि जर यांना एवढा वाटत असेल ना तर सक्षम बिल्डर आणावा, मी हटायला तयार आहे. आणि त्याच्यानंतर स्वतः त्यांनी सप्टेंबर महिने 2 तारखेला स्वतः आम्हाला मीटिंग बसून बोलला की मी तुम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंत काम करेल आणि जर मी नाही तुम्हाला काम करून देऊ शकलो तर मला तुम्ही काढून टाका. त्याच्यानंतर त्यांनी नाही केलं. मग जेव्हा जानेवारी महिन्यात आम्हाला नोटीस आली HDFCची की तुम्ही शांतीदूत कमिटीचे लोक ह्याच्यामध्ये सही केलेले आहेत, तुमची प्रॉपर्टी जप्त होणार. आम्ही गरीब लोक पळालो तिथे कोर्टात नाही गेलो पण बँकेत गेलो काही आमच्या नावाने का असा येत आहे. तर तो काय बोलतो की मी तुम्हाला वकील देतो. साहेब आज आम्हाला त्यांनी 15 वर्ष का 8 वर्ष 6 वर्ष भाडा नाही दिला. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला रूम पण बनवून दिले. दिवस बसायचो तरी आमची कोणी दखल नाही घेतली. आम्ही तर गरीबच आहे, आमची पोरं पण कामाला नाही, आमच्या हातावरचं पोट आहे. आम्ही कसं काय भाडं भरू का आम्ही हे करू? आम्हाला कसलंच आसरा नाही. आम्हाला घरच्या बाहेर आमचं सामान फेकून देतात, आम्ही कुठे राहू? आणि आम्ही 40 दिवस उपोषण केलं, आम्हाला कोणी विचारायला पण आलं नाही. आणि कोणी आमची पोरं आणि वयस्कर माणसं आजारी पडले, पैसे मागायला त्याच्याकडे जायचे ना तर म्हणायचे मरू द्या ना, मरतात ते कधी पण मरण येणार. बोललेलं आहे तुमची माणसं मेली तर त्याच्याशी मला काय घेणं देणं. माझी आई आज वारून 1.5 महिना झालेला आहे. आम्ही लोक अक्षरशः पैशासाठी त्यांच्या दारामध्ये गेलेलो होतो, तर आमच्या घरामध्ये भांडणं लावून दिली या माणसाने. घरामध्ये भांडणं, आमच्या हक्काचे पैसे घ्यायच्यासाठी या माणसाने सांगितलं की ह्याचा फोन आणा, त्याचा फोन येऊ द्या मला, ह्याने मला सांगू द्या, त्याने मला सांगू द्या, असं सांगून माझ्या आईला अक्षरशः किमो चालू असताना माझ्या आईचं मरण झालेलं आहे. किमोसाठी तिला पैसे भेटलेले नाहीये. अशा करून घराची 57 लोक आमची मेले. आई वडिलांनी पै जोडून घर घेतलेलं आहे. त्यांचं भाडं बंद केल्याच्या नंतर आमच्या आई वडिलांचा पाठीचा कणा मोडल्याच्या नंतर त्यांच्या मागे मुलं उभं राहिल्याच्या नंतर त्यांना विचारतात तुमच्या नावावरती घर नाही तर तुमचा बोलण्याचा अधिकार नाही. आमच्या आई वडिलांचा कणा मोडल्याच्या नंतर मुलं उभं नाही राहणार तर कोण, यांचे बाप उभं राहणार आहे का? पोरांना नाही जायचे, त्यांची मीटिंग नाही, आमच्या पोरांना नाही जायचे. कमिटीमध्ये होती आधी, प्रत्येक वेळेस खोटं बोललेले आहेत, आम्हाला बिल्डर भेटत नाही, आम्हाला बिल्डर समोर येत नाही. मग तुम्ही आमच्या माघारी जाऊन का तुम्ही बिल्डरला भेटायचे? आणि विचारल्याच्या नंतर तुमच्याकडे उत्तर नसायचं, कशासाठी भेटायचे तुम्ही लोक? आम्ही लोक ज्यावेळेस विचारायचो तुम्ही भेटले बिल्डरला तर काय बोलला, उत्तर नाही द्यायचे ते लोक, खोटं बोलायचे. बिल्डर बांधू नाही शकत, माझी आई मरायच्या अगोदर ह्या लोकांना भेटलेली, आम्हाला उत्तर काय दिलं? बिल्डरकडे काय नाहीये, बिल्डर मोकळा झालेला आहे, बिल्डर घर बांधू नाही शकत. मग तुम्ही आता कोणाच्या भरोश्यावरती तिथं बसताय तुम्ही त्यांच्या मागे?
आम्ही काही त्याच्याकडून जास्त मागत नव्हतं, फक्त आमचं भाडं आणि आमचे रूम दे. आम्ही जास्त काहीच नाही मागत. आमची हीच मागणी आहे, आमचे लवकर घर दे. आणि जुन्या कमिटीमध्ये आम्ही होतो, मी होती, मोरे काकी होते, माझे वडील होते वाघमारे म्हणून, आम्ही लोक सगळे तिथे होतो. आम्ही विचारायचो ना, तर आम्हाला उत्तरं भेटायची नाही, आम्हाला उडीची उत्तरं द्यायची. इव्हन जे शिवाजी बागवे आहेत, तडवी आहेत, यांच्या मिसेस लोकांना माहिती नाही तिथं काय चालू आहे. हे लोक बाहेरच्या लोकांना विचारायचे, घरं होतील काय, घरं होतील काय, अरे वा होतील. अरे पण तुमचीच माणसं तुम्हाला सांगत नाहीये, आम्हाला काय उत्तरं देणार आहेत ते लोक. आम्हाला एक मिनिट, आम्हाला त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्याला काढून टाकलेलं आहे. आम्ही त्याला 1 वर्षाची अवधी दिली नाही असं नाहीये. आणि आता त्याचा काही अधिकार आमच्या जमिनीवर राहिला नाही. त्यांनी जो लोन काढलेला ना, त्यांनी फेडावा, बाजूला हटावा. कशाला आता इकडे तिकडे हे करतोय, पिना घालतोय, पिना घालतोय, तो बसवतोय. तुला नावती ना पाहिजे, तुझ्या ताकद नाही ना, तू प्रॉपर्टी करू शकत नाही ना, मग तू हटना बाजूला. आम्ही आमच्या तिथे लाकडी झोपडे बांधू, आम्ही राहू, आम्ही काय करायचं ते आम्ही करू. तुझा अधिकार नाही ना, तू आम्हाला ॲग्रीमेंट नाही बनवलं, तू आम्हाला बँक गॅरंटी नाही दिली, तुझा काय अधिकार आहे तिथे. आणि ज्यांनी तुला खोटे सह्या दिले ना, आणि जे तुझे आता बगलीत बसले ना, त्यांचं तुला काय करायचं ते कर. पण आम्ही जेव्हा उभे राहू, बनू, आम्ही त्यांनाही घर देणार, कारण त्यांची घरं तिथे आहेत. ते कितीही गद्दार असू दे, पण ते आमचे आहेत. त्यांना आता कळत नाहीये त्यांना, पण जेव्हा त्यांना कळेल ना, तेव्हा त्यांना समजेल. पण विकास हा खोटा आहे. अशाच परिस्थितीची दुसरी पण काही इमारतीचे रहिवासी या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले आहेत. आपल्यासोबत तिरंगा आणि त्रिलोक अशा या 2 सोसायट्या आहेत, त्यातले सदस्य आहेत. त्यांची पण हीच व्यथा आहे आणि त्यांचा बिल्डर आणि त्यांचं परिस्थिती पण तीच आहे. सांगा नेमकं काय प्रकरण आहे. मी संतोष कुडतरकर, आम्ही तिरंगा सोसायटीचे रहिवासी, हेही आमच्या सोसायटीचे रहिवासी, हे बाजूच्या सोसायटीचे रहिवासी. जे शांतीदूत सोसायटीचा जो प्रकार झाला तो सेम आमचा तसाच झाला आहे. त्यांनी आमच्या आधी खाली केलेल्या आहेत 1-2-4 वर्ष. आम्ही त्याच्यानंतर आमच्याही सोसायटींना खाली करून 12-1 वर्ष होत आली आहे. आम्हाला जवळजवळ 4-1 वर्षाचं भाडं त्याने थकवलेलं आहे. आणि काही कागदपत्र, इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट नाही, बँक गॅरंटी नाही, कॉर्पोरेट फंड नाही, काही नाही आम्हाला दिलेलं आहे. आणि जी काय आमच्याकडनं हे लिहून घेतलं, याचा पेपर तो मागे लिहून घेतलं, काय घ्यायचं, बॉन्ड पेपर घेतलं, त्याच्यावर कसली तारीख नाही की आम्ही ह्याच्यातच देऊ म्हणून घर तुमची. मोगम सगळं लिहिलेलं आणि कोणाचं काही नाही. आमच्या फटाफट सह्या घेतल्या आणि तो पेपर घेतला त्यांनी. आणि ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार आमची कमिटी मेंबर सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. आमच्याकडनं खाली करून घेतली घरं, सांगितलं नाही स्टार्टिंग तेव्हा 9,000 भाडं होतं. खाली केल्यावर तुम्हाला 9,000 भाडं मिळत आहे, हे काय राहतात तुम्ही, इथे गळताय, तिकडे तुटताय, हे होत आहे, स्लॅब पडताय, खाली करूया. किती वर्ष जुनी बिल्डिंग होती? जुनी आमची सेम तसंच. आमचे त्यांचे MIG आहे, आमची LIG. आता याच्यावर तुम्ही म्हाडाच LIG म्हणजे लोअर इन्कम ग्रुप, त्यांची मीडियम इन्कम ग्रुप. त्यांचे आमच्यापेक्षा मोठे होते, पण आम्ही आणि त्यांचे सेम, समजा पूर्ण हे सेम होतं. परिस्थिती पण तशीच सेम होती. आम्ही काय त्यांना आम्ही खाली करून देत नव्हतो. ह्या लोकांनी काय केलं, KDMC कडनं आणले रिपोर्ट आणि आमच्याकडे चिटकवले धोकादायक इमारत म्हणून. आम्हाला ही गोष्ट माहित पण नाही. जेव्हा चिटकवले पॅम्पस, आम्ही जेव्हा खाली करायचं ते खाली केल्यानंतर चिटकवले वाटतं. KDMC ला पण तेच सांगितलं, ह्यांनी संगमत करून धोकादायक इमारती आहेत तर खाली करून घेतलेल्या आहेत आणि आता रिडेव्हलपिंगचं. ठीक आहे, पहिलं झालं केलं त्याने. पहिला तू 1 वर्ष आम्हाला बरोबर भाडं दिलं, हे सुद्धा टायमिंग तारीख नाही, त्या महिन्याला दिलं तारीख, कधी शेवटची पहिले असं होतं. फक्त 1 वर्ष. त्याच्यानंतर सुरू झाली नाटकं. मग 1 महिन्याने गळला, 2 महिने गेले, 3 महिने गेले. आता तर जवळजवळ 4 वर्षाचं भाडं आम्हाला आता अजून मिळालेलं नाहीये. आम्ही कसं राहणार, काय करणार. आम्ही आता सगळे घरी बसलेलो आहे. मला काम नाही, ह्यांनाही काम नाही, ह्यांनाही काम नाही. आता शांतीदूत सोसायटीच्या या आंदोलनांना ज्यांनी भक्कम पाठिंबा दिला आहे असे माजी आमदार नरेंद्र पवार साहेब आपल्यासोबत आहेत. सर, मला सांगा की तुम्हाला पाठिंबा त्यांना द्यावा असं का वाटलं आणि काय तुमची नेमकी याच्याबद्दल काय भूमिका? मुळामध्ये यांचे जे मुद्दे आहेत 100% खरे आहेत. एक मुद्दा 15 वर्षामध्ये ज्या गोष्टी बिल्डरने केलेल्या आहेत त्या गोष्टी त्यांनी आता वर्षभरामध्ये लक्षात आल्या.
कारण जुनी कमिटी गेले कित्येक वर्ष जुनी कमिटी होती आणि ती फक्त बिल्डर सांगेल तेच ऐकायची. आता सुद्धा इतर सोसायट्या ज्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये कमिट्या बिल्डरच्या फेवरच्या आहेत, बिल्डर सांगेल तसंच, आणि बिल्डरची एखादी कमिटी ऐकत नाही, मग तिथे ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करायचा. इथे सुद्धा ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केला होता, पण तिथे आमचे ॲडव्होकेट पोळ साहेब यांनी सुप्रीम कोर्टातले काही जजमेंट प्रोड्यूस केले म्हणून तिथे स्थगिती आली. तर यांना सुद्धा दाबण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि यांना सुद्धा ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता. यांचे सगळे मुद्दे मला पटले म्हणून मी पूर्णपणे ताकदीनिशी त्यांच्यामध्ये मी उतरलेलो आहे. या सगळ्या आंदोलनामध्ये आमची भूमिका एवढी एकच आहे, हा बिल्डर याला तर काढून टाकलेला आहे, कारण यांची जी कमिटी आहे या कमिटीला सुप्रीम पॉवर आहेत आणि त्या सुप्रीम पॉवरच्या आधारे त्यांनी त्या बिल्डरला काढून टाकलेलं आहे. आता नवीन बिल्डर अपॉइंट करत आहे, पण याच्यावरती थोडं कोर्टाची स्थगिती आलेली आहे. कोर्टाने म्हटलं थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू नये, त्यांनी इंट्रीम जजमेंट दिलेलं आहे. कोर्टाचा आदेश झाला की आम्ही नवीन बिल्डर अपॉइंट करू आणि आम्ही बिल्डिंगचं काम चालू करू. इतकं सोपं प्रकरण आहे, काहीच अडचण नाही आहे. पण बिल्डर काय करतोय, बिल्डर वेगवेगळ्या एजन्सींना मॅनेज करतोय, वेगवेगळे पुढाऱ्यांना, मग कोण सत्तेमधले मुख्यमंत्री आहेत, कोण उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्या सत्तातल्या पक्षातले कोण लोक आहेत त्यांना पकडायचं आणि अधिकाऱ्यांना मॅनेज करायचं, पोलिसांना मॅनेज करायचं. मॅनेजमेंटमध्ये प्रचंड हुशार होतो. म्हणजे आम्हाला असा डाऊट आहे की जे 350 कोटी त्यांनी लोन घेतलं ते पण लोन कसं घेतलं, खोटे डॉक्युमेंट दिले त्यांनी, लोकांना माहितीच नाही. यांना नोटीस आल्यावर कळलं की अरे आमची जागा मॉर्गेज केलेली आहे. जे 350 कोटी लोन झालं, 400 लोकांना फ्लॅट विकले, त्यांच्यावर जे 150 कोटी आले, असे 500 कोटी रुपये बिल्डिंग न बांधता फक्त मॅनेजमेंटमध्ये त्याचे गेले का? त्यांना सपोर्ट का करतात लोक? मॅनेजमेंटचा काही पार्ट त्यांच्याकडे पण गेला की काय, हा आमचा खरा प्रश्न आहे. पण याच्यावरती गुन्हा कायदेशीर दाखल झाला पाहिजे. पोलीस काय म्हणतात की गुन्हा दाखल होत नाही कारण विधान परिषदेमध्ये हा विषय घेतला, हा विधान परिषदेतली बाब आहे. पण मी सगळी माहिती घेतली, विधान परिषदेमध्ये गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. तिथे चर्चा काय झाली, चर्चा पण योग्य झाली नाही तिथे, पण आमदारांनी प्रश्न केल्यावरती उत्तर जे दिलं गेलं ते फक्त तुमची भाडी देणं, थकीत भाडी देणं आणि बिल्डिंग कशी बांधून दिली जाणार त्याच्यावरती तुम्हाला आम्ही वेळापत्रक जाहीर करू, 1 महिन्यात बैठक लावू म्हणून. तिथे FIRचा विषयाची चर्चा झाली नाही. त्याच्यामुळे जे विधान परिषदेचा हवाला देऊन बिल्डरला प्रोटेक्ट करतायत, बिल्डरला मदत करतायत, बिल्डरवरती कोर्टाने, DRT कोर्टाने, नंतर गुणवत्ता जी कमिटी आहे त्याचे पोलीस अधिकारी, त्याचे इंचार्ज DG आहेत, त्यांनी पण त्यांच्यावर ताशेवर ओढलेले आहेत. यांचा पासपोर्ट जप्त करा, यांची प्रॉपर्टी जप्त करा, यांना नवीन कुठलं लोन देऊ नका. सिबिल खराब झाला की 10 रुपये जरी कमी असले तरी सिबिल खराब होतो. यांनी 350 कोटी HDFC बँकेचे आणि 150 कोटी सेलेबलचे असे 500 कोटी हे त्यांनी कुठेतरी वापरलेले आहेत, कुठेतरी मिसयूज केलेला आहे, पण बिल्डिंग बांधलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हा बिल्डर नको, याच्यावरती कायदेशीर कारवाई करा. आणि त्याला ज्यांनी मदत केलेली आहे, जे सोसायटीचे पूर्वीचे मेंबर्स होते, त्यातले मेंबर्स होते शिवाजी बागवे आणि नवाब तडवी, या दोघांवरती गुन्हा दाखल करा, बिल्डरवरती गुन्हा दाखल करा. त्याला तुम्हाला कायदेशीर अडचण काहीच नाही आहे, विधान परिषदेची अडचण बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर काय त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई नाही करत तोपर्यंत आम्ही पाण्याचा थेंब घेणार नाही, हा आमचा संकल्प आहे. या ठिकाणी प्राणांतिक उपोषण आहे, आमरण उपोषण आहे. आम्ही कोणत्याही आश्वासनांना बळी पडणार नाही. FIRची कॉपी आमच्याकडे आली तरच आम्ही इथनं उठणार, हा आमचा दृढ संकल्प आहे. सर, परंतु आता तुम्ही एक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहात, तुमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे हा प्रश्न आता राजकीय चिघळला आहे आणि आता विरोधक तुमच्यावरती आरोप करतायत की तुम्ही या मैदानात उतरल्यामुळे याला राजकीय रंग आलेला आहे. याबाबत काय म्हणणं आहे तुमचं? यात राजकीय रंग देण्याची गरजच नाही. मी ते पार्टीचा बॅनर आम्ही बॅच होतो BJPचा, आमच्या चव्हाण साहेबांनी नियम केलेला आहे भाजपचा बॅच लावायचा. आम्ही बॅच लावून पण बसलो नाही, आम्ही राजकारण करत नाही. आज यांनी जे मुद्दे घेतलेले आहेत त्या मुद्द्यांना मी सपोर्ट करतोय. यातला एकही मुद्दा माझा नाही आहे. हा पोलीस कंप्लेंट करण्याचा, उपोषणाला बसण्याचा, तिथे रजिस्टरच्या विरोधामध्ये मत मांडण्याचा, DRT कोर्टमध्ये मत मांडण्याचा, हा सगळा अजेंडा या कमिटीचा आहे. त्यांना मी फक्त सपोर्ट करतोय. मी सपोर्ट करत असल्यावर थोडीशी त्यांना ताकद मिळेल, थोडीशी पूर्ण ताकद मिळाली की सगळ्यांची घरं लवकर बांधली जातील. पण पूर्ण ताकद ही बिल्डरच्याकडे बाकीचे लोक त्यांनी देत आहेत, माहीत नाही का देत आहेत, पण त्यांना माझ्या ताकद मिळाल्यामुळे नाही इथे पण बसून नव्हतं दिलं. काल हे उपोषणाला बसायचं नाही अशा प्रकारची नोटीस पण इश्यू केली, पण मी बसल्यामुळे त्यांची हिंमत झाली नाही आम्हाला इथून हाकलण्याची, इथून उठवण्याची. नंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. मी म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करा कायदेशीर कारवाई. आज मी बसल्यामुळे थोडीशी मदत त्यांना होते आणि याला वाचा फुटलेली, याला राजकारण ते म्हणतात. यात राजकारणाचा विषयच नाही, राजकारण ते करतायत. बिल्डरने पैसे कुठे घालवले आहेत बिल्डरला त्यांनी विचारलं पाहिजे ना. घरं तर नाही दिली, वस्तुस्थिती आहे. आतापर्यंत 57 लोक मेली ही फॅक्ट आहे. आज एक आमचा सदस्य ऍडमिट आहे,
त्यांचा दुसरा प्रोजेक्ट सी कॉम्प्लेक्स आहे, तिथले काल काही प्रतिनिधी आले होते, त्यांनी सांगितलं एकाने सुसाईड केली, त्यांचं 10 वर्ष झालं प्रोजेक्ट अडकलंय, हे 15 वर्ष झालं अडकलेलं आहे. आणखीन एक प्रोजेक्ट खडकपाड्यावरती डीमार्टच्या इथलं 20 वर्ष अडकलेलं आहे. यात राजकारणाचा काय विषय आला? तुम्ही नगरसेवक होतात, तुम्ही आमदार आहात, 6 वर्ष झाले, तुम्ही यांना न्याय द्यायला पाहिजे ना. तुम्ही बिल्डरची वकिली करतात, तुम्ही बिल्डरला पाठिंबा देतात, तुम्ही बिल्डरची विशेष शब्द तुम्ही वापरतायत, तुम्ही या रहिवाशांचे शब्द वापरा, त्यांना मदत करा. हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. जे विरोधात आहेत ते तुमच्या युतीतलेच आहेत आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही सोसायटीतल्या सदस्यांची पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये असे नंतर पण काही प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की याला सगळ्याला जबाबदार शेवटी नरेंद्र पवारच असतील म्हणून. बरोबर, 15 वर्ष बिल्डरने दिलं नाही, त्याला बिल्डर जबाबदार नाहीये. बिल्डरने 350 कोटी प्लस 150 कोटी हे गायब केले, त्याला बिल्डर जबाबदार नाहीये. आम्ही आता महिनाभर आंदोलन चालू केलेलं आहे, मी जबाबदार महिनाभरामध्ये. आमच्यावरती डिफॉर्मेशनची नोटीस इश्यू केलेली आहे, 500 कोटीचा दावा आमच्यावर दाखल करण्याची आम्हाला नोटीस इश्यू केलेली आहे. म्हणजे तुम्ही 500 कोटी बिल्डरने कोणाच्या घशात घातले ते त्याला माहिती, म्हणून आम्ही म्हणतो गुन्हा दाखल करा. त्याला गुन्हा दाखल झाला ना, त्यांनी पैसे कोणाकोणाला दिलेले आहेत, त्यांचं पितळ उघडं पडणार आहेत, म्हणून ह्याला प्रोटेक्ट करायला आलेले आहेत. कारण त्याला माहिती आहे जर का बिल्डरवरती गुन्हा दाखल झाला, त्याची तपासणी झाली, त्याची सगळे हिशोब बघितले तर त्यांनी पैसे कोणाकोणाला दिले ते पितळ उघडं पडणार आहे यांचं. त्या लोकांना कळणार आहे कोणाकोणाला पैसे दिलेत बिल्डरनी, म्हणून गुन्हा अटक करू नका, गुन्हा दाखल करू नका, अशा प्रकारची वकिली ही लोक करतायत. म्हाडाच्या या पुनर्विकास प्रकल्पात मध्यम उत्पन्न गटातील लोकांना दिलेल्या 13 सोसायटी असून यात जवळपास 400च्या वर कुटुंबियांचा समावेश आहे. तर लघु उत्पन्न गटातील 4 सोसायटीचा समावेश असून त्यात 300 कुटुंबीय राहतात. या सर्वांचा पुनर्विकास हाच खाजगी विकासक करणार आहे. विद्यमान खाजगी विकासकाच्या भूमिकेशी सहमत असणाऱ्या या शांतीदूत सोसायटी मधील जुन्या समिती सभासदांशी देखील जनवाणीने बातचीत केली आणि विस्तृत भूमिका जाणून घेतली. ती पुढील दुसऱ्या भागात दाखवण्यात येईल.